हिटलर की चाल चलेगा, क्या हमसे टकराएगा, क्या हमसे टकराएगा, अरे जो हमसे टकराएगा, आरोग्य मंत्री मुर्दाबाद, आरोग्य मंत्री मुर्दाबाद, आरोग्य मंत्री मुर्दाबाद, मोदी शासन मुर्दाबाद, मोदी शासन मुर्दाबाद। अरे थकले का, अरे थकले, अरे ला अत्याचार, अरे जब लाल लाल लहराएगा, अरे जब लाल लाल लहराएगा इंकलाब, अरे जब लाल लाल लहराएगा इंकलाब, अरे जब लाल लाल लहराएगा जय जुल्म की टक्कर में, अरे जय जुल्म की टक्कर में, अरे अभी तो ये अंगड़ाई है, अरे अभी तो ये अंगड़ाई है, हम भारत की नारी है। अरे आवाज कोणी हातवर करून नारे लावा, आता जर नारे नाही दिले ना तर आपल्याला 2-3 दिवस इथंच बसा लागते, लक्षात ठेवा। दोन्ही हातवर करा, दोन्ही हात जास्ती दो, आजादी आवाज दो, अरे हमारी यूनियन, हमारी यूनियन एक दूसरी जिंदाबाद, एक दूसरी जिंदाबाद, एक दूसरी जिंदाबाद, अरे लड़ेंगे, अरे लड़ेंगे, अरे अभी तो ये अंगड़ाई है, अरे अभी तो ये अंगड़ाई है, अरे अभी तो ये अंगड़ाई है, अरे कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, अरे कल भी हम जीते थे, आज भी हम जीतेंगे, अरे सारी गली सरकार को, अरे सारी गली सरकार को, अरे रोजी रोटी दे न सके जो, अरे रोजी रोटी दे न सके जो सरकार निकम्मी है, जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है। बोल मेरी बहना हल्ला बोल, अरे 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 बोल मेरी बहना, 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 अरे धीरे से बोल, अरे हल्ले से बोल, अरे धीरे से बोल, अरे होले से बोल, अरे पीछे वाली बहना, अरे आगे वाली बहना, अरे पीछे वाली बहना, अरे बोल मेरी 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 अल्लाह बे। सर आपला मी दिलीप उटाणे। आज रात्री 8 वाजून राहिले आता आणि आतापर्यंत तुम्ही इथेच आहात, काय प्रॉब्लेम, काय सांगाल? खरं तर या सरकारला थोडं काही वाटायला पाहिजे की या सगळ्या लाडक्या बहिणी आपल्या विविध मागण्यांना घेऊन या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्यानं आज खरं तर मुख्यमंत्री महोदयांनी भेट द्यायला पाहिजे। लाडक्या बहिणीचा आपण उद्योग करतो आणि त्याला जगण्या एवढे आपल्याला त्याला मोबदला मिळत नाही, कामाचा मोबदला मिळत नाही। ज्या आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचारक आहेत, आशा गटप्रवर्तक आहेत, या लोकांना अनेक वर्षावर न्याय मिळत नाही। सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी दिली गेली नाही। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना फक्त 2,500 रुपये महिन्यामध्ये अल्पशा मानधनावरती या ठिकाणी काम केलं जातं। अत्यंत शोकांतिक आहे। माननीय फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की साहेब,
अंशकालीन स्त्री परिसरांच्या सारखं तुम्ही जगून बघा. 3,000 रुपयामध्ये त्यांचं घर कसं चालत असेल हे जरा आपण बघितलं पाहिजे. आणि माझी विनंती आहे सरकारला की तात्काळ आपल्या डिपार्टमेंटनी आरोग्य विभागाने केलेली शिफारस त्यांना लागू करावी. अशा पद्धतीची मागणी त्यांची आहे. सोपी मागणी आहे, त्याच्यामध्ये कुठेही जास्त काही मागणी नाही. दुसरं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सोपी मागणी आहे की तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे जे 5,000 आणि 3,000 रुपये जाहीर केलं होतं मानधनवाढीसाठी, ते मानधनवाढीचे 3,000 आणि 5,000 रुपये या सेविका आणि मदतनीसला त्यांनी दिलं पाहिजे. हीच आपली त्याच्यामध्ये मागणी आहे. दुसरं, या ठिकाणी विविध मागण्या त्या ठिकाणी आहे. बांधकाम कामगारांच्या मागण्या आहेत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. परंतु या महिला कामगारांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या सगळ्यांना कुणालाही दरमहा पेन्शन मिळत नाही आणि त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. या सगळ्या मागण्यावरती विधानसभेमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःहून चर्चा केली पाहिजे. यासाठी हा मोर्चा आहे. आम्हा सगळ्यांना या ठिकाणी दुःख आहे की आम्ही आज निवडून दिलेल्या सरकारच आम्हाला इथे थंडीमध्ये झोपायला लावते आहे. जर आमच्या समाधानकारक उत्तर सरकारने दिलं नाही, लेखी स्वरूपात काही आम्हाला दिलं नाही, तर निश्चित पाहणं आम्ही या ठिकाणी जोपर्यंत सरकार आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मुक्कामी राहणार आहोत. आणि म्हणून या मोर्चात नाव असं आहे की मुक्कामी मोर्चा, लाडक्या बहिणीचा मुक्कामी मोर्चा असं हे आपण म्हणूया. आणि सरकारला विनंती करतो की अंगणवाडीचे प्रश्न असतील, आशा गटप्रवर्तकांचे प्रश्न असतील, अंशकालीन स्त्री परिषदेचे प्रश्न असतील, शालेय पोषण कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील, तात्काळ निपटारा करावं अशी विनंती मी त्यांना करतो. काय ना सर आपलं? मी दिलीप उटाणे, आयटक राज्य सचिव. मॅडम काय सांगाल तुम्ही? काय नाव आपलं? माझं नाव मंदा डोंगरे. मी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक संघटनेची सरचिटणीस आहे. तर मला आजच्या दिवशी हे सांगायचं आहे की जे काही आज हा मुक्कामी मोर्चा आम्ही ठेवलेला आहे, सरकार उत्तर देत नाही आहे. आमच्या ज्या काही खूप मोठ्या मागण्या नाही आहेत. आमच्या मागण्या आहे की आमच्या आशांना प्रसूती रजा मिळावी. जे ऑनलाईनचे काम डोक्यावर जास्त ताण आलेला आहे, आमच्या महिला काही मानसिक होत आहे. कारण की एक इकडे मातामृत्यू आणि बालमृत्यूसाठी आमची नियुक्ती झाली, पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला ऑनलाईन कामं देतात आणि त्या ऑनलाईन कामामुळे खूप ताण वाढला. मग आमचं ते उद्देश आहे की आम्ही मातामृत्यू आणि बालमृत्यू वाचवू, तो ते काम शक्य आहे का? हे जर सर्व काम आशांना द्यायचं होतं, सगळं मोफत काम करून घेतात. काही मोफत पण काम आशांकडून घेतात. माझं म्हणणं हे आहे की जे आज तुम्ही चित्र पाहताय हे एका दिवसाचा संघर्ष नाही आमचा याच्या पहिले पण आम्ही संघर्ष केला. ठिय्या आंदोलन केलं, उन्हामध्ये आम्ही रात्रंदिवस बसलो, आम्हाला थोडा त्रास झाला, आमच्या महिलांच्या तब्येता खराब झाल्या, तरी हे सरकार मानत नाही आहे की ह्या महिलांच्या समस्या काय आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत मुंबईला मोर्चा झाला, मुंबईला ठिय्या आंदोलन झालं, आता 10 तारखेला पुन्हा मुंबईला मोर्चा झाला, पण हे सरकार आमची एकही मागणी पूर्ण करत नाही आहे. पुन्हा 60 वर्षामध्ये 60 वर्षाच्या आशांना रिटायर केलं आहे. आम्हाला कुठेही मानधन तत्वावर आशांना घेतलं आहे, कुठेही आम्ही कर्मचारी म्हणून नाही, कुठेही मग आमचं मस्टर नाही, तरी पण आज हे सरकार आम्हाला 60 वर्षामध्ये रिटायर करत आहे. पण आम्ही कामाचा मोबदला आम्हाला मिळत असताना आम्हाला रिटायर करण्याचा कुठला हा न्याय आहे की आम्हाला रिटायर म्हणून 60 वर्षात करत आहे. ज्या महिलांनी 150 रुपयामध्ये काम केलं ते महिला आज खाली हाताने घरी जात आहे. उद्या तिचा उदरनिर्वाह कसा होईल? उद्या एखादी एकल महिला आहे, उद्या तिला मुलबाळ नाही आहे, कोणती महिला विधवा आहे, ह्या महिलांचं होणार कसं? शासनाला आम्हाला एकच सांगायचं आहे की आमची वयाची मर्यादा हे 65 करायला पाहिजे, आम्हाला ग्रॅज्युटी मिळायला पाहिजे, आम्हाला पेन्शन लागू करायला पाहिजे, आम्हाला ज्या आशा आहे त्यांना मेटर्निटी बेनिफिट मिळाला पाहिजे आणि 6 महिन्याच्या रजा मिळायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आम्हाला आशांच्या मागण्या आहेत. तर ह्या मागण्या आम्हाला शासनाने आमच्या रिसर मागण्या आम्ही जास्त मागत नाही आहे, कारण की या देशामध्ये कामगार आहे, कामगाराच्या भरोशावर देशाचा विकास होतो. आणि एक महत्त्वाचं म्हटलं म्हणजे जे आरोग्य खातं आहे, ज्या आरोग्य खात्याचा आज आम्ही कणा आहोत आणि त्या आरोग्य खात्याचा कणा असून आज ज्या वर्ल्ड ग्लोबल हेल्थने आम्हाला इनाम दिलं की आशा हे करोना योद्धा म्हणून, मग आज करोना योद्ध्याची यांनी काय वाट लावली की आज सरकार आम्हाला पोट भरण्या इतकंही मानधन किंवा आम्हाला वेतन देऊ शकत नाही. आम्ही मानधन तर मागतच नाही, आम्हाला महागाईनुसार आम्हाला सगळं ऑनलाईन्स मिळालं पाहिजे, हे आमची मागणी आहे. आणि एवढंच बोलते आणि इथेच थांबते. नमस्कार. विधानसभेमध्ये जाण्याला मागे पुढे पाहणार नाही. आता विधानसभेत कोणीच नाहीये, लाईट सुरू आहेत फक्त. सर्व आपले फडणवीस साहेब, मंत्री मोरे हे सर्व आपापल्या बंगल्यावरती
आणि त्या लाईट कमी आहेत आणि म्हणून आम्ही विधानसभेमध्ये जाणार आहोत हे मात्र खरं. जरा तुम्हाला सगळ्यांना महिलांना विनंती करतो की शांतपणे आपलं आंदोलन हा करूया, काहीतरी घेऊनच जाऊया आपण इथून. शालेय पोषणचे कर्मचारी